हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज ना आपण इथे मस्त फक्कड झणझणीत असा पुरी भाजीचा बेत केलाय बघा। चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचे। आता तुम्ही इतर भाज्यांना तेल वापरता त्यापेक्षा थोडंसं जास्त तेल आपल्याला इथं घालायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा जिरं घातलंय, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेत आणि 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचेत। आता कांदा आपल्याला छान गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे, अगदी छान त्याला गोल्डन रंग यायला हवा असा परतून घ्यायचा आहे। 1 2 ते 3 मिनिट लागतात। आता कांदा लवकर परतला जावा यासाठी यामध्ये मी आत्ताच मीठ घालून घेतलंय, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय। आता इथे बघा लसूण आणि आलं ठेचून घातलेलं आहे। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट वापरली तरी काही हरकत नाही। मी इथे साधारण 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा अशा पद्धतीने मिक्सरमध्ये ठेचून घेतलंय। आता हे आलं लसणाची जी पेस्ट आहे आपण घातलेली आहे ते आपल्याला कांद्याबरोबर छान परतून घ्यायचंय 1 ते 2 मिनिट। त्यानंतर 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे टोमॅटोची प्युरी घालू शकता। 2 मध्यम आकाराचे असतील तर 2 टोमॅटो वापरा, नाहीतर 1 मोठा टोमॅटो वापरला तरी चालेल। आता हा टोमॅटोही आपल्याला या कांद्याबरोबर छान परतून घ्यायचा आहे, अगदी छान एकजीव होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा, मऊसूद शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे सुके मसाले घालायचे आहेत। आता त्यामध्ये बघा अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा धने पावडर घालायची आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे, साधारण 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलंय, थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा मी इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला या कांदा टोमॅटोच्या मिश्रणासोबत छान परतून घ्यायचेत, छान एकजीव करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान परतून घ्या। तुम्हाला जर वाटत असेल की खाली थोडंसं लागतंय तर अगदी 1-1.5 चमचा तुम्ही पाणी घालून पुन्हा याला छान शिजवून घ्या, एकजीव करून घ्या। इथे बघा अशा पद्धतीने मस्त मसाला आपला भाजला गेलाय, परतला गेलाय। आता हा मसाला थोडासा बाजूला घ्यायचा कढईमध्ये आणि जे मध्ये तेल येतं त्या तेलामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचं, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतर हा जो मसाला केलाय त्यामध्ये आपल्याला हे बेसन मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मसाला एकदम परफेक्ट छान आपला तळला गेलाय, भाजला गेलाय। बेसनामुळे या बटाट्याच्या भाजीला खूप छान एकसंधपणा येतो आणि भाजी छान मिळून येते। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेले बटाटे घालायचे आहेत। साधारण 4 ते 5 मीडियम आकाराचे बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत आणि आपल्याला स्मॅश करून यामध्ये घालायचं आहे। आता ही बटाट्याची जी भाजी असते ती आपण पुरीसोबत खाण्यासाठी करत आहोत, त्यामुळे खूप जास्त आपल्याला पातळ करायची नाही आहे आणि खूप जास्त घट्टही करायची नाही आहे। परफेक्ट कन्सिस्टन्सीसाठी मी इथे अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही गरम पाण्याचा वापर करा, त्याने या भाजीला अजून जास्त छान चव येते। आता पाणी घालून झाल्यानंतर 1 उकळी येऊ द्यायची या पद्धतीने। आता आपल्याला ही भाजी अगदी गॅस लो फ्लेमवर ठेवून 5 ते 7 मिनिटं छान उकळून घ्यायचे। इथे बघा मी झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं भाजी छान उकळून घेतली आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे, सुगंध अप्रतिम येतोय। आता गॅस बंद करून यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, खूप सारी फ्रेश कोथिंबीर घालून घ्यायची आणि त्यानंतर इथे मी साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या स्लिट करून घातलेल्या आहेत। ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी काही हरकत नाही, पण खूप छान टेस्ट येते याने। आता आपण याला छान हलवून घेऊया। इथे आपली मस्त पुरीसोबत खाण्यासाठी अगदी लपथपीत अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता अप्रतिम दिसते, रंगही खूप सुरेख आलाय, त्याचबरोबर कन्सिस्टन्सीही एकदम परफेक्ट झालेली आहे। तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे ही बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे। मस्त लागते चवीला आणि झटपट तयार होते। आता त्यानंतर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्यात। त्यासाठी बघा इथे तेल गरम करायला ठेवलंय आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या, मस्त पुऱ्या तळून घ्यायच्या। अशा पद्धतीने पुरी टम्म फुगलेली आहे। एका बाजूनी भाजून झाल्यानंतर छान दुसऱ्या बाजूनीही तळून घ्यायची आपल्याला पुरीला। आता पुरीचं तुम्ही जेव्हा पीठ करत असता त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे रवा घाला, त्याने ही पुरी मस्त टम्म फुगलेली राहते आणि छान तयार होते। तर या पद्धतीने इथे आपली पुरी तळून झालेली आहे, एकदम परफेक्ट टम्म फुगली आहे आणि रंगही छान आलेला आहे। तर याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत।
तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या अशाच तळून घ्यायच्या आहेत. अगदी झटपट हा फक्कड असा पुरी भाजीचा बेत तयार होतो. अगदी नाश्ता सेंटरमध्ये मिळते त्यासारखी चव या पुरी भाजीला लागते आणि मस्त तयार होते. आता तुम्ही बघू शकता इथे आपली दुसरी पुरीसुद्धा छान तळली गेली आहे, मस्त तयार झाली आहे. अजिलकट होत नाहीत. पुरी करत असताना खूप जास्त तिला हलवायची नाही. एका बाजूनी छान तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी तळून घेतली की पुरी छान परफेक्ट तळली जाते. आता इथे बारीक चिरलेला कांदा घेऊया, लिंबू घ्यायचे आणि मस्त आपली झणझणीत अशी बटाट्याची भाजी घालून घ्यायची आहे. इथे आपला पुरी भाजीचा फक्कड झणझणीत बेत तयार झालेला आहे. अगदी झटपट तयार होते, करायलाही खूप सोपी रेसिपी आहे. तर तुम्हाला ही पुरी भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान झणझणीत चमचमीत रेसिपींच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या झणझणीत अशा पुरी भाजी रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन छान झणझणीत चमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय. बाय.